निघालोय मित्रांनो मी एका हाताने गाडी चालवतो तुम्हाला जसं माहिती आहे बघू शकता सगळे टॅलेंट आपल्यामध्ये भरून पडलेले सगळे टॅलेंट तर निघालोय मी आता एका हाताने गाडी चालवतो बघू शकता तर मोबाईल हातामध्ये थोडं रिस्की काम आहे नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आज थोडा उशीर झाला उठायला आताशी उठलो मी सकाळी बघू शकता सकाळचे 7:30-8 वाजता आले व्हिडिओ पोस्ट केला मी आता कालचा व्हिडिओ काय 4 मिनिटात झाला सगळा पण चांगला झाला पाहिला तुम्ही आता जाऊन आणि महत्त्वाचं म्हणजे मी आता एवढं उठलो एवढा कसं पाहिलं का अवतार पुरा एवढा झाला म्हणजे नाही का आवाज बदललाय कारण काल जे ना काल पूर्ण पावसात भिजल्यामुळे काल सगळा प्रॉब्लेम आला सकाळ झाली मस्त आज गुरुवार आहे आणि आज 11 तारीख नाही 10 तारीख सॉरी तर चांगली गोष्ट आहे काल बड्डे होता मित्राच्या मुलीचा तर गेलो काल शेवगावला घेऊन आलो आणि काल पावसात भिजत आलो रात्रीचे मला 7 वाजले होते घरी यायला तर खूपच उशीर झाला होता आणि जर अजून थांबला असतो का तिथं तर अजून उशीर झाला असता त्याच्यामुळे मी थांबलो नाही तिथं लवकर निघून आलो तर बघूत काय होतं आज मित्रांनो मस्तपैकी पूर्ण व्हिडिओ आवडल्यावर लाईक करीत जा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करीत जा तुम्ही करीत नाही सबस्क्राईब नवीन असाल तर नक्कीच करा आपल्याला थोडा यूट्यूबला सपोर्ट दाखवा इंस्टाग्रामला पण सपोर्ट आहे आपला तुमचा बऱ्यापैकी आपल्या इंस्टाग्रामला 11 लाख फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे पण ते 11 लाखामधले 1 लाख तरी इकडे कमीत कमी म्हणजे आपल्याला कमीत कमी दोन्हीकडे पण तुम्हाला अपडेट दाखवता येईल यूट्यूबला काय होतं यूट्यूबला रिॲलिटी असते आपली सगळी आणि यूट्यूबला जे असतं ते इंस्टाला नसते इंस्टाला शॉर्ट मार्फत सगळ्या गोष्टी दाखवता येत नाही यूट्यूबला सगळं दाखवतो मी नाही का डेली आपलं काय चाललं काय त्यासाठी यूट्यूबला रोज व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा मग आवाज बदलला आहे पूर्ण कालच्या धरून कारण काल जे काल पूर्ण पावसात भिजलो भाई खतरनाक विषय झाला आहे काल तर ठीक आहे बघूत काय होते आज रोजची ना रोजच पावसाचं वातावरण होतं मग आवाज काल बसला आहे बघू शकता काल जे ना काल पावसाच्या कारणामुळे जे ना पावसामध्ये भिजलो काल थोडासा शेवगावमधून येता नाही आणि काल भिजल्यामुळे जे ना आज पूर्ण आवाज गेलेला आहे खूपच झालं विषय झाला आहे म्हणजे असं एकदम असं नाही का असं म्हणजे अंगळून वगैरे गेल्यासारखं बघू शकता वातावरण आता शिक बरं झालं नाही तर काल लय हाल झालं ते काल लय बेकार पाऊस म्हणजे असं डायरेक्ट पडत नसतं तामा थेंब पडत जायचं आणि त्या पावसाने थोडं खूपच आमचे हाल गेले काल नाही का मग आत्ताच विषय झाला होता पावसाविषयी बघा आणि हा बघ थेंब पाऊस चालू झाला पाऊस असा नाही मित्रांनो पावसाचा डायरेक्ट येत नाही पाऊस थोडा करीत येतो डायरेक्ट पडायला पाहिजे पण डायरेक्ट येत नाही आणि कुत्राला नाही का एखाद दिवशी एवढं आणणार हाडे नुसतं दारासमोर येते येड्या वाहनाचं 50 वर्षांनी नीट राहा म्हणून एखादा कार्यक्रमच त्याचा आता आला बरं का पाऊस बघ आवाज येतो ना तुम्हाला आवाज बाहेर येतो का आवाज त्याला कुत्रे राहिले भोनीस हा नाही मी काय करतो एकदा बाहेरचा फॅन बंद करतो कारण आता पाऊस यायला लागला आता काय फॅनची गरज नाही आता थंड झालं वातावरण झाला बंद होई ना भाऊ ऐकलं राव माझ्या फॅननी माझं ऐकलं सगळ्यात महत्वाचं मला आज काय काम माहिती का कपडे काढायचे काम मला सगळे वल्ले होते वाळले जे ते काढून टाकतो लगेच नाही का कॅमेऱ्यावर पण पाणी पडलंय राव कॅमेरा दिसा ना काही कपड्याने सगळं भरून चाललो मी आतमध्ये कपडे घेऊन येतो एकदा यार पड कपडे आणले कॅमेऱ्यावर पाणी पडले का तर दिसायला लागलं $50 रुपयावरचे ओले चष्मे घेऊन आलोय आणि सगळे मॉडेल लटकून ठेवले काही काम न काही उपयोग नाही सगळे चष्मे फेकून द्यावं लागेल सगळ्याच्या डाण्या मॉडेल येतात मी आपण जे रील बनवतो मित्रांनो तर त्यासाठी मी मुंबईला गेलो त्या टायमाला एक साऊंड घेऊन आलो तर ते साऊंडचं अनबॉक्सिंग करतो आणि कॅमेरा तरी चालते म्हणा बाबा तुमचा पण असं ॲडॉन करतो साऊंडचं अनबॉक्सिंग
फाटलाय खोकं आता फाटून टाकतो. हे साऊंड आणलं आहे मी, त्या बघू शकता. तुम्हाला उलटं नाव दिसतं, याचं नाव काय माहिती का? MZ वी बिलीव्ह इन क्वालिटी. खतरनाक वाजत तू. Welcome to NZ Music World. Bluetooth mode. Connected. कनेक्ट झालं कारण मला ब्लूटूथ चालू नाही सांगत तुम्हाला मी दिसतो म्हणून. तर याच्यामध्ये लाईट पण लागते आणि ज्या आपल्या बंद करून टाकतो त्याला पण ज्या आपले गाण्याचे रील बनवतो का मी इंस्टाग्रामला, त्या आपल्या गाण्याचा डान्स असेल ना, डान्सचा व्हिडिओ जर बनवत असेल ना, तर भाई साऊंड असला खतरनाक वाजतो. साऊंड वाजला का डायरेक्ट आपोआप अंगाला ते ज्याला कधी का लाजा राडा असतो माझ्याकडे, मोकार राडा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे जे ना एक सेल्फी स्टिक होती मोठी, तुम्हाला माहिती मी ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करत होती त्या टायमाला माझ्याकडे होती. पण आता ती मी याला गेलो का नगरला, नगरला शूटसाठी, तर ती मला वाटतं मी रूममध्ये राहिली, मित्राच्या कुठं राहिली कारण ती मला सापडलीच नाही. तर खूपच महागाची होती, 3,500-4 हजाराची. तर मी ज्यावेळेस नेक्स्ट टाईम जाईन ना नगरला त्या टायमाला ती घेऊन येईन. पण आधी बघावं लागेल मला ती आहे का नाही, कारण जिथं मी थांबत होतो ना मित्राच्या रूमवर तिथंच असणार आहे. तर बघू सापडेल, काय अडचण नाही. पाऊस आला पण आणि गेला पण भाऊ, वातावरण बघ पडत नुसते निळे ढग झाले भाऊ. पाडा नांकर व्हायला पाहिलं जर खतरनाक कशी झालं, पडले ना काय जमते खाली सगळं होऊनच देईल. एका टायमाला जे आहे ना इंस्टाग्रामला एका टायमाला 15-20 पोस्टिंग करत असतो मी. आणि आम्ही कमेंट आपले फॅन्स लोक काय म्हणते तुम्ही, म्हणजे तुम्ही काय म्हणता, तुम्ही विचार करत असतात की यायला आपल्या व्हिडिओला व्ह्यूज काय येत नाहीत. कारण काय होतं माहिती का, जे क्रिएटर आहेत ना 1 मिलियनवाले, जेवढे कारण आपले मित्रबांधव किंवा कोणी पण आपले मित्र कंपनी जे क्रिएटर लोक आहेत ना, तर ते काय करतात माहिती का, प्रत्येक दिवसाला एक पोस्ट करतात किंवा 2 दिवसातून एक करतात. पण माझ्या पोस्टिंग दिवसाला 3 असतात 4 असतात आणि दिवसाला एक पोस्ट केली का 2 दिवस वेळ लागतो त्याला व्हायरल जाण्यासाठी नाही का. तर आपण काय करतो, एका दिवसाला 3 पोस्ट करतो, पण ती क्वालिटी जास्त सगळ्या नाही का, जसं की तुम्हाला हसवण्याच्या काहीतरी वेगळ्यापणा नाही का, जे आपलं टॅलेंट आहे आपण ते दाखवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जे ना त्याला 2-3 दिवस लागतात व्हायरल व्हायला. आणि इथं मी 3 पोस्टिंग करतो एका दिवसात, त्याच्यामध्ये कदाचित व्हायरल जात नाहीत. पण काय होतं माहिती का, आपल्याला जास्तीत जास्त पोस्ट करायचे आता, कारण आपल्या पोस्टिंगच कमी येते इंस्टाग्रामला. कारण माझे व्हिडिओला व्हायरल चालले होते, मग एक काळ होता, प्रत्येकाचा काळ असतो. सध्या पण जाते आपलं काही टेन्शन नाही. पण माझे त्या टायमाला 20-20, 25-25 मिलियन एक व्हिडिओ जायचे. तर त्या टायमाला माझे पोस्टिंग कमी आज जायचे, कारण मी 2-3 दिवसाला एक पोस्ट करी जायचो. आणि त्यावेळेस सीझन होतं नाही का, त्या टायमाला बऱ्यापैकी व्हिडिओ व्हायरल झाली. आणि आता काय झालं, आता जास्त पोस्टिंगची गरज आहे. जेवढं जास्त पोस्टिंग होत्या ना आपल्या, तेवढ्या लोकांपर्यंत, नवीन लोकांपर्यंत जातील व्हिडिओ नाही का. तर त्या कारणामुळे मी पोस्टिंग चालू आहे माझ्या. नवीन काहीतरी बनवण्याचा प्लॅन असतो आपला, काहीतरी ट्रेंडिंग नवीन. आणि असली खतरनाक ट्रेंड येते ते ट्रेंडला बघूनच घाबरतो तुम्ही. पण आता असली खतरनाक व्हिडिओ येणार तिथून पुढं, कारण असले व्हिडिओ येणार नाथ खोळा, तुम्हाला एकदमच असं एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट होऊन जाईल. ते काल भिजल्यामुळे जे ना मित्रांनो माझा आवाज पाहायला कट झाला. म्हणजे आवाज म्हणजे मला सर्दीसुद्धा झाली आणि आवाज थोडासा नाही का घरघर यायला लागला, कारण भिजल्यामुळे फक्त. ते पाऊस लई खतरनाक आहे. आता बघा वातावरण बघा, ऊन पडलंय, एकदा पाऊस येतोय, एकदा ऊन पडतंय, एकदा पाणी पडतंय, एकदा काय पडतंय, काहीच करावं. आता मी काय करतो, पाणी पितो म्हणतो, पाणी बराच वेळ झाला पाणी नाही कधी पण. आणि मला जे आहे मित्रांनो, मला असं दिसलं आहे पाण्यापेक्षा जे आहे ना गावाकडचं एकदम नळाचं असं गार पाणी लागतं मला, गार पाणी. मी गावठी माणूस एकदम असं. आणि पाणी कधी पण तुम्ही जे ना कुबारूमध्ये कर्नाटकात जाऊ, पाण्याचं बसून प्यायचं कधी पण काय करायचं, पाणी बसून ताव्यामध्ये घ्यायचं आणि पाणी वरून नाही प्यायचं, पाणी तोंड लावून द्यायचं. कारण एका टायमामध्ये म्हणजे परत मी मला लय तले 5 किंवा 10 सेकंद तांब्या पाणी प्यायला, एक तांब्या पाणी प्यायला 5 किंवा 10 सेकंद लागले लय तले, कारण मला सवय लागलेली आहे. आणि त्याच्यामुळं मी मेंटेनमध्ये शरीर ठेवतो. कारण काय विषय काय माहिती आहे का, बिसलेरीचं पाणीसुद्धा चांगलं नसतं, त्याच्यामध्ये जे आपले घटक पाहिजेत ना पाण्यामधले ते भेटत नाहीत, असं गोष्ट आहे. आता मी इथं बघा माझ्या घरामध्ये जे नाही माठ आहे, मोठा माठ, आणि ओरिजिनल कुंभाराच्या मातीची, कुंभाराकडं आपल्या माती जी असते ना माती, त्या मातीपासून बनवून घेतलेलं आहे. तर शरीराला चांगलं असतं नाही का घटक, त्याच्यामुळे शरीरामध्ये ताकद राहते. तर तुम्ही इलेक्ट्रॉल टाका किंवा तुम्ही काय म्हणजे ते ऑरेंज काय असतं ते जे घटक असते त्याने एनर्जी येते ते टाका, त्याने काय होत नाही, उलट एनर्जी आणि जास्त एनर्जी असं काहीतरी. आपण पिलो पाणी
फॅन लावला परत कारण जी आहे ना बघा माझा फॅन चालू केला मी परत कारण परत गरमायला लागलंय. एकदा वातावरण ठीक नाही, एकदा पाऊस येतो एकदा ऊन पडत आहे, आता गरमायला लागले. बघा इथं 5 मिनिटच बसलो तर माझा किती घामाला पाहिला. फॅन मी मित्रांनो लावलाय कसा बघा ना, खिडकी बरं का खिडकी. आता तुम्हाला सांगायचं राहिलं माझं तर बघू शकता खिडकी कशी आहे सरळ बरं का. फॅनला कसं लावला बघा, फॅन त्याला वाकडा बसलेला आहे आणि फक्त खाली तोंड करून टाकलेलं आहे. म्हणजे काय होतं इथं गादी खाली बाज आणि वरून जे ना बघ फॅन वरची सगळी आवाज आहे ना बघ मला खाली लागायची मस्त कार. एसी अरे एसीला काय करता त्याच्यापेक्षा भारी सिस्टम करून ठेवली मी, सगळ्या गोष्टी केल्या आहेत. तुम्हाला सांगत नाही मी, कोणाला काही सांगत नसतो. बघा मित्रांनो आमची मै जोडीदार हा बघी हे झालं हे एक झालं. येणे तर काल तर माझ्यासोबत 1 किलो चिकन खाल्लं तरी सुधार नाही होतं, आज वाळलेला आहे अजून. आणि यो काळा गडी तर तुम्हाला माहिती कोणी याला काही कळत नाही, नुसतं खायच्या नाकाच्या कामामध्ये. काय म्हणतो काही नाही. कुठे गेलो तू कायला गुलाबजांबू खायला. तर मित्रांनो आता वाजले, मित्रांनो लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, अजून जास्तीत जास्त शेअर करा. जल्दी बोलणार घरचं पण मिळलं नाही, पटकन बोलत नाही मित्रांनो, इतक्या दमाने बोलत असलं. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळा विषय संपला. काय काम पुढे गेलं कायला कपडे आणा गेला येऊ वरून म्हणतो काय माहिती व्हिडिओमध्ये येऊ तर म्हणतो मी आज कोणता शर्ट घातला सगळ्या व्हिडिओ पांढरा शर्ट घातला, शर्ट काळा झालाय. ठीक आहे मित्रांनो 3 वाजले माझ्या आंघोळ होतो यार मोडन ना मी इकडे खाली. तर ठीक आहे मित्रांनो हे बघू शकता काळा बैल आपलं काळा माणूस आपला. ठीक आहे आता वाजले 3 4 3:30 वाजत आले तर मस्त बघी 3:30 वाजत आले तर. ठीक आहे खायला मटण खायला नुसतं मटणाचं डोक्यात असतो घेऊन मटण. आज म्हणतो कोणता वारी आज वाटले पाहिजे तुला खाऊ का झाला बघ ना तू. खाऊ वाटले आज काय केलं मित्रांनो, खाऊ वाटले काय जीवाला खाऊ वाटले काय करा. जीवाला काय तू जीव बघ ना केवढा झाला तो जीव मा कापसावाली मित्रांनो कापसावाली जीव मा. अरे खाऊ पारा आठ पडते 12 वाजता गडी उठाय सध्या अंगू उठे बाबा कामार गेलं. आता 5 वाजले मित्रांनो बघूत काय तुम्हाला नवीन दाखवतो. आला बा फोन कोणाला तरी उचला येतो खाली फोन आहे आला खाली खाली मोबाईल बुजलो बुजलो ना सोनूचा म्हणा. हॅलो हा भया शेड काय कोण बोलतोय हा किंग मेकर ग्रुप मदत करायला येऊ शकत नाही. किंग मेकर ग्रुप अध्यक्ष बोलतोय. येवला नाही इकडे बीड आम्ही तसले कामे करत नाही. गोण्या उचलं खताच्या गोण्या उचलायच्या प्रोफेशनल कामाची पडला प्रोफेशनल काम आहेत. आम्ही प्रोफेशनल काम करत असतो. आम्ही रस्ते फोडिंग रस्ते उकरीन सगळे काम आम्हाला जमत आहेत, पण तसल्या खताच्या गोण्या उचलायचे तसलं जमत नाही आम्हाला. तुम्ही सांगितलं का बाथरूम तोडा तरी बाथरूम तोडीतून, पण खताच्या गोण्या उचलू शकत नाही. आणि तुला काय रे तुला मित्रांनो बघा मग आवाज तसला कडक आहे. तुला लगेच भैया शेड काय कोण बोलते काय करून ओळख काय ओळख म्हणजे व्हिडिओ एडिटिंगचा राहिलाय झाला पोस्टिंग केलाय 5-6 वाजता कोणता ब्लॉगिंग बंद करीत असते का रे मित्रांनो. बघा लाजू राहिलंय आणि म्हणतोय बंद करेन आला बा परत मित्रांनो डबल आला आपल्याला फोन कामासाठी लय फोन येते. हॅलो बोला ना काय अरे इकडे लय अर्जंट काम चालू आहे. मी तर गोदाडी अरे आम्ही गोदाडी यायला लागला मित्रांनो लय भावडी. ठीक आहे मित्रांनो मित्रांनो बऱ्याच वेळानंतर व्हिडिओ चालू करतो. बघू शकता पाऊस परत झाला होता मध्ये बघा हे बघू शकता पाऊस रोजच होते गावाकडे सगळं वल्ल जरी वातावरण झालं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझं जे ना UDID कार्ड राहिलं आहे ते UDID कार्ड काढायला टाकलेलं मी 15-20 दिवस झाले तर ते आज पोस्टाने आलेलं आहे. तर मी ते आणण्यासाठी गावात जाणार आहे. UDID युनिक डिसेबिलिटीचं कार्ड असतं छोटंसं तर आपलं ST महामंडळामध्ये सवलत असते त्याला सगळ्या गोष्टी तर ते आणायला चाललो आहे मी आता. तर बघूच सांगतो तुम्हाला.
मित्रांनो मी एका हाताने गाडी चालवतो, तुम्हाला जसं माहिती आहे. सगळे टॅलेंट आपल्यामध्ये भरून पडलेले सगळे टॅलेंट. तर निघालोय मी आता एका हाताने गाडी चालवतो, बघू शकता. तर मोबाईल हातामध्ये थोडं रिस्की काम आहे, त्याच्यामुळे दमान जावं लागेल आणि मोबाईल ठेवून जातो मी आता. डायरेक्ट तिथं ओपन करतो मोबाईल व्हिडिओ. चला. तर मित्रांनो मी आता ते कार्ड घेतलंय, ते कार्ड आपलं UDID कार्ड आता गाडीमध्ये ठेवलंय आणि तिकडे मोटरसायकल लावली, ती लाल कलरची तबाकी दिसली का त्या साईडला. आणि आता कटिंग करतो म्हणलं थोडंसं नाही का, लईच इकडं तिकडं वाढायला लागली केस. आणि आता कटिंग बिटिंग करून मस्त पैकी आता थोडंसं नाही का ती वाटेल. तर आता मस्त कटिंग करूनच जातो घरी. कार्ड घेतलं मी UDID कार्ड, ते कसं आहे ते तुम्हाला घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो नाही का, आता दाखवतो येणार नाही. तर मित्रांनो आता कटिंग करतोय मी आता, हे बघू शकता गाडी माझं चालू आहे आमची आता कटिंग. दामादामाने आता मस्त तर मित्रांनो तुम्ही दाखवतो मी कोणत्या कार्डासाठी मी गेलतो बाहेर, तर तुम्हाला आता दाखवतो. मी आता घरी आलो, जेवण केलं मी बरोबर. कोणत्या कार्डासाठी मी गेलतो, तर हे माझं पोस्टाचे कार्ड आलं, याचं नाव UDID कार्ड. बघा सगळे उलटे अक्षर दिसू लागलं तुम्हाला. तर हे कार्ड जे आहे ना मित्रांनो, हे कार्ड STचा प्रवास करण्यासाठी मला 1 तिकीट हे असतं, त्यासाठी माझ्याकडे होतं बरं का, पण ओरिजिनल नव्हतं. आणि हे बघू शकता याच्यामध्ये आलेलं आहे पोस्टाने नाही का, डिलिव्हर झालं. तर मी कटिंग बिटिंग केली, तुम्हाला सांगायचं राहिलं आहे. फायनली आलं आहे, ठेवून देऊ तुम्ही आता त्याला बॅगमध्ये ठेवू तुम्ही आता. बघा आपली समोर बॅग लटकलेली, बॅगमध्ये टाकलं का जेवण वगैरे झालं मस्त आत्ताच. माय मदर. तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा ब्लॉग मस्त झाला नाही का, आणि आवडल्यावर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट राहू द्या. लवकरात लवकर तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्लॅन आहे आणि लांब जाण्याचा प्लॅन आहे, काहीतरी नवीन डेव्हलप म्हणजे कसं नवीन जागा म्हणजे ट्रॅव्हलिंगचा शौक आहे पहिल्यापासून मला, जसं तुम्हाला माहिती आहे. तर आपण नवीन आता पावसामुळे मी सध्या घरी थांबलेलो आहे पावसाच्या वातावरणामुळं. कारण सिक्कीमला जायचं होतं मला, सायकल माझी खराब झाली जायचं मला, पुढे सिक्कीम नेपाळला जायचं होतं. पण सिक्कीमला एवढं वातावरण खराब आहे सध्या. सिक्कीमला सध्या जे ना सिक्कीमला पूर्ण असं सध्या पूर आलेला आहे तिथं, एवढा पाऊस झाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ना तिकडं त्या साईडला थोडं वातावरण खराब असल्यामुळे पावसाळ्याच्या सीझनमध्ये हिंडूच नाही. कोणाला पण सगळ्याला सांगणं आहे माझं, पावसाळ्याच्या सीझनमध्ये हिंडू नका, घरी थांबा. पावसाळा जास्त संपला, हिवाळा लागेल, हिवाळ्यामध्ये कुठं पण जा, काय अडचण नाही. तसंच आपलं करायचं आहे. आता पावसाळा संपत चालला आहे, पावसाळा ज्यावेळी संपन्न आपण कुठं नवीन जाण्याचा प्लॅन आहे आपला लांब जाण्याचा. तर पूर्ण व्हिडिओ बघायचा. आपले सध्या ब्लॉगिंग सध्या जे माझे ब्लॉग आहेत ना ते पूर्ण गावामध्ये असते, सध्या घरी असतात, मान्य आहे मला, काय अडचण नाही. पण ब्लॉगिंग म्हणजे कसं म्हणजे डेली आपण जे करतो ते दाखवायलाच पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला पण आपण काय करतो काय नाही. आणि मी तुम्हाला वाटत असं की घरच्या घरीच हा व्हिडिओ बनवतोय, मग बनवणार तरी कुठे. तर सपोर्ट करा मित्रांनो, कधी ना कधी आपला पण दिवस येणार आहे तुमचा पण, तुमच्या सपोर्टने सगळं काय होणार आहे. आणि प्रत्येक व्हिडिओला आपल्या 10,000च्या वर व्ह्यूज येणार आहेत. आता सध्या 400, 500, 1000च्या वर व्ह्यूज येणार, कारण मान्य आहे काय तर नवीन नाही आहे, पण काहीतरी करू आपण, काय अडचण नाही. पण मी कधी हार न मारणारा माणूस आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे. तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर, आणि चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.